मी जी कविता लिहिली आहे की ही चांदणी रात्र तुला गेली ना, ही चांदणी रात्र तुला गेली ना, पण हा खडखडणारा दिवस तुला कसा देऊन गेला. अशा पद्धतीची कविता लिहून मग त्यातून ही उतराई लिहिण्याचं असं एक थोडंसं मी सुरुवातीला केलं. पण पाडगावकरांबद्दल सांगत होतो. पाडगावकरांनी फार सुंदर मला सांगितलं की आपलं गाणं, आपलं जगणं म्हणजे गाणं झालं पाहिजे. आपलं जगणं म्हणजे गाणं झालं पाहिजे. आणि गाणं कसं की आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे, आपलं गाणं आपण मनापासून म्हटलं पाहिजे, फांदीतून तसं फान फुटलं पाहिजे. पाडगावकरांच्या सगळ्या कवितांबद्दल लोक आक्षेप घेतात, फार सोपं लिहितात. सोपं नाही. तिसरी लाईन जी येते ना ती फार कठीण लाईन आहे. मी सगळ्या समीक्षकांना किंवा सगळ्या गद्यपाय लिहिणाऱ्या लोकांना असं विचारतो की अशी ओळ लिहून दाखवा की फुलून एका फुल बोलले